आता मनुष्य जीवनामध्ये काय बालपण, तरुणपण आणि म्हातारपण तीन अवस्था. त्याला काय असतात? वात, पित्त, कफ तीन असतात. ब्रह्म, विष्णू, महेश. गरीब, श्रीमंत, मध्यम. आणि ऋतू किती आहेत? तीन. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. आणि मग जे उपऋतू आहेत ते किती आहेत? पाच. मग आता आता कोणता ऋतू चालू आहे? चैत्र महिना हा वसंत. वसंत ऋतू आल्यानंतर काय होतं? वसंत म्हणजे आनंद. या वेळेला झाडांना काय फुटतात? पालवी फुटतात, कवळ्या कवळ्या. ऋतू वसंतातील कोकिळ कुकू बोले, पांडुरंग आले आले, पांडुरंग आले. मना मनातून वाये वाये चंद्रभागा, चराचरातून आहे पांडुरंग जागा. बघा, माणसाच्या मनामध्ये वसंत म्हणजे काय पाहिजे? आनंद. पण आज आपला आनंद आहे ना, आपण हरून बसलो. का? आनंद हा लोभ. मला काहीतरी पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मी मंत्री झालो पाहिजे, मला 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 काहीतरी पाहिजे. आणि ह्या भावनेनं काय करतो? तो धावतो. आणि मग त्याला ते मिळत नाही. आणि मग तो कोण होतो? दुःखी होतो. आणि मग देवानं सांगितले, पराधीन पुत्र जगी मानवाचा. अरे तू पराधीन आहे. तुझ्या हातात, माणसाच्या हातामध्ये ज्या क्रिया आहेत, 100% क्रियापैकी फक्त 10% क्रिया आपल्याकडे, 90% त्याच्याकडे. म्हणून माणूस कसा आहे? पराधीन आहे. आणि मग म्हणून निसर्ग काय करतो? त्या झाडाला जी पालवी असती, ती जुनी पालवी असती, ती पालवी खाली पडून जाते आणि मग नवीन पालवी येते. तसे आपल्या जीवनामध्ये काही जुने जे दुर्गुण असतील, आपल्या वागण्याची पद्धत असेल, ती आपण पद्धत बदला आणि नवीन नवीन काहीतरी घ्या. काय? हा निसर्ग आपला शिकवतो. निसर्ग कोण आहे? माणसाचा गुरु आहे. मग तुकाराम महाराजांनी काय सांगितले? कुठे गेले? भंडारा डोंगरावर गेले, निसर्गापाशी गेले. वृक्षवेली आम्हा सोयी रे वनचरे, पक्षी सुस्वरे आवळविती. काय? निसर्गात गेले, वृक्षवेली आम्हा सोयरे वनचरे पशुपक्षी. आपण निसर्गाकडे जात नाही. आपण काय पाहतो? गाडी, बंगला आणि मला पद पाहिजे, मी मंत्री झालो पाहिजे. अरे सगळं क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, सोडी तोडी माया आशा. आपल्याला मरायचंय. मग मी मरून संग काय आणलं नाही, संग काही नेणार नाही, हे भान जर प्रत्येकानं